महाराष्ट्रातील जवळजवळ बहुतांश भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पाऊस जो आहे हा पाहायला मिळाला. मात्र पाहू शकता जास्त जो यामध्ये जी पावसाची जी व्याप्ती होती ही खूप कमी होती. त्याच वेळेला पाऊस जो आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे मान्सूनपूर्व पाऊस हा सुरुवातीला पाहायला मिळालेला आहे. तुम्ही जर आत्ताची 21 मेची आजची जवळजवळ 8 वाजलेली आहेत तर 8 वाजताची तर सॅटेलाईट इमेज पाहिली तर जवळजवळ महाराष्ट्र जो आहे यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये ढगांची दाटी दिसून येते. या लातूरच्या भागामध्ये आहेत, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पुणे आसपास घाटमाता जो परिसर आहे या भागांमध्ये ढग या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच्यानंतर हा खालसा भाग जो आहे या भागामध्ये सुद्धा आहे. तर सध्या ही सॅटेलाईट इमेज अशी दाखवते. आजची अपेक्षा होती ज्या पद्धतीने ECMWFने आजचं हवामान वर्तवलं होतं यानुसार हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागांमध्ये होती. मात्र अपेक्षेनुसार हा पाऊस जो आहे आजच्या दिवसामध्ये खूप कमी झालेला आहे. तर उद्या पाऊस कसा असेल, आजची जी स्थिती होती ही कशा पद्धतीची होती, आत्ता सध्या स्थिती काय आहे, त्याचबरोबर IMDने कोणकोणत्या भागामध्ये अलर्ट दिलेली आहेत, उष्णतेची लाट कोणत्या भागांमध्ये उद्यासुद्धा सक्रिय राहील, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेज पाहिलेली आहे आत्ताची 8 वाजताच्या दरम्यान. यामध्ये पुणे भागामध्ये वरती छत्रपती संभाजीनगर, थोडे मुंबईमध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा ढग दिसत आहेत पण खूप कमी आहेत पुण्याच्या वरती. त्याच्यानंतर नाही इथे बीड भागामध्ये ढग दिसत आहेत. मात्र पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणावर हलका, एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे, कोणत्या ठिकाणी ढगांचे जास्त किंवा विजेचा गडगडाट सुद्धा पाहायला मिळालेला नाही आहे. मान्सूनपूर्व पाऊस सुरू होतोय मात्र सध्या तरी त्याची व्याप्ती ही कमी आहे. मात्र उद्याचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. याच कारणामुळे उद्याची स्पेशल अपडेट जी आहे 22 मेसाठीची या व्हिडिओमध्ये आपण फक्त उद्यासाठीच्या अपडेट पाहणार आहोत. उद्या पाऊस कसा असेल तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची आज सुरुवात झाली आहे आणि 22 मे म्हणजे उद्या राज्यातील हवामानाचा अंदाज जर पाहिला तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही वाढलेली आहे. सध्या चांदवड आणि मनमाडच्या आसपास भागामध्ये हलक्या पावसाचा अनुभव जो आहे हा पाहायला मिळाला. हलका पाऊस त्या भागामध्ये पाहायला मिळाला. सकाळच्या वेळेला जर तुम्ही पाहिलं तर ढगांची दाटी, ढग आलेले होते मात्र संध्याकाळच्या वेळेला हे कमी झालेले दिसून येतात. तर यामध्ये जर पाहिलं तर सध्याची ही इमेज पाहिली खूप कमी प्रमाणावर पाऊस जो आहे हा दाखवला जातोय. पाहू शकता ECMWF आत्ताच्या इमेजनुसार कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता होती. कळंब, त्याचबरोबर इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर, संगमनेर हा जो भाग आहे. त्याच्यानंतरनं इकडे जर पाहिलं आपण थोड्याफार कमी प्रमाणामध्ये हलका पाऊस जो आहे पुणे भागामध्ये सुद्धा दिसून येतोय. खूपच कमी प्रमाणामध्ये हलका पाऊस काही भागांमध्ये. त्याच्यानंतर चिपळूण, रत्नागिरी हा जो भाग आहे या भागामध्ये पाऊस जो आहे थोडा मध्यम स्वरूपाचा आजसुद्धा झालेला आहे. आत्तासुद्धा चालू असेल. कराड असेल, सातारा या भागामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस जो आहे हाच झालेला आहे. मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली मात्र आजचा दिवस हा खूप कमी पाऊस दिसून येतोय. सांगली असेल या भागामध्ये सुद्धा हलका ते एकदम मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज पाहायला मिळालेला आहे. अकलूज असेल या भागामध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीने आजची जर तुम्ही हवामानाची स्थिती पाहिलीत तर खूपच हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे कमी भागांमध्ये, व्याप्ती खूप कमी होती अशा भागांमध्ये पाहायला मिळालं आहे. मात्र उद्याचा जर अपडेट पाहिली आपण तर पाहू शकता धाराशिव आणि लातूर, आत्ता धाराशिव आणि लातूर, पुण्याच्या काही भागांमध्ये पावसाचे नवीन ढग हे विकसित झाले आहेत. हा जो वरचा भाग आहे या भागांमध्ये या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हा जो भाग आहे या भागामध्ये शक्यता आहे. विशेषतः कुठे तर अहिल्यानगर आणि पुण्याच्या सीमावर्ती भागांमध्ये इथे सुद्धा पाहू शकता हा दिसतोय. अहिल्यानगर आणि पुण्याच्या सीमावर्ती भागांमध्ये आत्ता रात्री पावसाची शक्यता ही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा आहे कारण उद्याची व्याप्ती पावसाची वाढणार असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस जो आहे हा पडण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसून येतोय. उद्या दिनांक 22 मेला सकाळी पाहू शकता नाशिक, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगलीसह सोलापूरच्या
भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही 50 ते 60% इतकी आहे. म्हणजे पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचवेळी कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग आणि गोवा आणि रायगडच्या पूर्वेकडील भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही 30% इतकी आहे. तर सध्याच्या वातावरणानुसार हे दिसते यामध्ये पुन्हा अजून बदल होऊ शकतात. तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये व्याप्ती या भागामध्ये जास्त दिसते. चिपळूण असेल, त्याचबरोबर कोल्हापूरवरती, त्याच्यानंतर बारामती, पुणे भागामध्ये पाऊस जो आहे या भागामध्ये थोडासा जोरदार पाऊस चिपळूण रत्नागिरीसाठी. त्याच वेळेला पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिकपर्यंत या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे हा दिसून येतोय. खालापूर असेल, त्याचबरोबर इकडे पाहू शकता कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे हा इथे दिसून येतोय. त्याच्यानंतर हे गुलबर्गा, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश या भागांमध्ये दिसतोय. बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे उद्या तरी संध्याकाळच्या दरम्यान हा दिसून येत नाहीये. त्यामुळे या भागांमध्ये उष्णतेची लाट जी आहे, मराठवाडा असेल हा जो भाग आहे, त्याचबरोबर इकडे विदर्भामध्ये सुद्धा उष्णतेची लाट जी आहे हे दिसून येणार आहे. उष्णतेची लाट ही प्रखर त्या भागांमध्ये असेल. फक्त हा जो भाग आहे महाराष्ट्राचा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी या भागामध्ये पावसाची शक्यता ही उद्यासाठी दिसून येते. थोडासा जास्त प्रमाणामध्ये कदाचित पाऊस होण्याची शक्यता दिसते. सध्याचे जी मॉडेल आहेत आपली ECMWF हे सुद्धा थोडेफार प्रमाणामध्ये चुकायला लागलेत. पुढचे जे करेक्शन होऊन त्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधार होऊन चांगले अपडेट आपल्याला पुढे मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या जरी पाहिलं तर यानुसार पाऊस जो आहे उद्यासाठीचा दर्शवतोय. उद्या थोडीशी व्याप्ती जास्त असेल. पावसाची शक्यता ही आजच्यापेक्षा तर 100% जास्त वाढणार आहे. तर पाहिलं तर अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र, त्याच्यानंतर विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट जी आहे उद्यासुद्धा पाहायला मिळू शकते. हवामान विभागाने या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे रात्रीचं सुद्धा त्या भागामध्ये तापमान जास्त राहणार आहे. पावसाची शक्यता ह्या भागामध्ये अजूनही 22 तारखेला सुद्धा दिसून येत नाहीये. अरबी समुद्रामध्ये जसं जे वातावरण तयार होतंय त्या कारणामुळे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण उद्यासाठी तयार होत आहे. त्याचबरोबर गोंदिया, भंडारा आणि नागपूरसारख्या ठिकाणावर सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी सुद्धा गरम जे आहे वातावरण असेल. रात्रीसुद्धा तापमान जे आहे हे जास्त राहण्याची शक्यता आहे. फक्त ह्या भागांमध्ये पाऊस जो आहे हा असू शकतो. जसं जसं दिवस जो आहे, आपण आजचा दिवस पाहिला तर उद्याचे आपण अपडेट देतोय, मात्र त्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये बदल जे आहे हे दिसून येत आहेत. तर या कारणामुळे पावसाचे अपडेट आपण एक दिवस जे आहे हे देणार आहोत. सध्याच्या अपडेटनुसार 100% उद्या हा जो भाग आहे कोकण किनारपट्टी, पुणे असेल, त्याच्यानंतर नाशिक असेल या भागामध्ये पावसाची शक्यता ही वाढलेली आहे. पाऊस जो आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. यानंतर वातावरणामध्ये कसा बदल होतोय, पुढचे जे आपले मान्सूनचं जी प्रगती आहे हे रखडली असली तरी 27 ते 28 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये पाऊस जो आहे हा पोहोचण्याची शक्यता आहे. कर्नाटकपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. त्याची प्रगती ही कशी राहते, त्याचबरोबर पावसाची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने वाढते, या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर एक शेवटची अपडेट आहे ती सुद्धा आपण पाहूयात. व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची म्हणजे तापमानासंदर्भात देणार आहोत. तर पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा हा जो भाग आहे या भागामध्ये तापमान आता कमी व्हायला लागलेला आहे, दिसून येते. मात्र त्याचवेळी जर पाहिलं विदर्भ, मराठवाडा हा जो पूर्ण भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोली असेल, अकलूज असेल, अकोला असेल, त्याचबरोबर इकडे यामध्ये पाहू शकता हे सगळे जे भाग आहेत या भागामध्ये सुद्धा अजूनही तापमान जे आहे, उष्णतेची लाट ही सक्रिय आहे. उद्याचा मॅप आपण पाहतोय तर यामध्ये सुद्धा हा भाग सगळा यामध्ये उष्णतेची लाट सक्रिय दिसते. त्याच वेळेला कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे, पावसाची शक्यता वाढल्यामुळे या भागामध्ये तापमान जे आहे हे कमी होणार आहे. 30 डिग्रीच्या आतमध्ये, 30 सेल्सिअसच्या आतमध्ये या भागामध्ये तापमान येणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. तर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जो आहे नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव,
लातूर आणि बीडच्या भागांमध्ये आहे. या भागांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी मेघगर्जना हे होऊ शकते. तर अशा पद्धतीने ही वातावरणासंदर्भातली पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.